निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती, 1,20,00,000ची रोकड व्हॅन जप्त। राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात पोलिसांकडून झाडाझडती सुरू असून गेल्या महिन्याभरात तब्बल 280 कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून व भरारी पथकाकडून जप्त करण्यात आली आहे। निवडणुकांच्या तारखा जवळ येत असतानाच भरारी पथकेही चांगलेच सक्रिय झाले आहेत। त्यानुसार अनेक ठिकाणी रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या जात आहेत। आता कल्याणमध्ये एटीएम व्हॅन ताब्यात घेण्यात आली आहे। या व्हॅनमधून 1,20,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। कल्याण गांधारी परिसरात निवडणूक भरारी पथकाकडून वाहन तपासणी दरम्यान एका एटीएम व्हॅनमध्ये 1 कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे। या व्हॅनमध्ये एकूण रक्कम 1,20,00,000 रुपये असल्याची माहिती आहे। मात्र या रकमेमध्ये तफावत आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी व्हॅन ताब्यात घेतली आहे। व्हॅनमध्ये असलेल्या व्यक्तींकडे चौकशी केली असता व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तर न दिल्याने व्हॅनची चौकशी सुरू करण्यात आली आहे। सध्या येथील रकमेची जुळवाजुळव सुरू आहे। सर्व रक्कम आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार असून पुढील चौकशी सुरू आहे। एक 5:45-6च्या दरम्यान इथे एटीएमची CMSची गाडी पकडलेली आहे, पण त्यांनी असे सांगितलेले आहे का 1,20,00,000 रुपये आहे। पण आता सध्या आम्ही ते पुढील कारवाई चालू आहे आणि शक्यता आम्ही ते कायदेशीररित्या ती सील करण्याचं आमचं पुढील प्रोसेस सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, कल्याण, ठाणे।